नमस्कार मित्रांनो, नाव माझं सोहम. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हम्मा हम्मा रंबा रंबा डंबा डंबा. पण मी सांगू का, तुम्ही टॅक्स भरती नाही त्यामुळे माझे वांदे होत आहेत. अरे तुम्ही टॅक्स भरती नाही, सरकारकडे संडास बांधायचे पैसे नाहीये. आणि मग आता काय होतंय, एखादा माणूस किती वेळ कंट्रोल करून ठेवील मला सांगा. तो खालचा बुक घशापर्यंत आला, आता लोक तोंडावारे हागू राहिले इंस्टाग्रामवरती. तुम्ही टॅक्स भरा, सरकार संडास बांधल म्हणजे यांची हागायची सोय होईल, म्हणजे हे तोंडाद्वारे हागणार नाही. आप क्रोनॉलॉजी समजिए. आपल्या टॅक्स न भरण्यामुळे ही आगवण पसरती नॉनसेन्स. आज मी एका विशेष प्रजातीबद्दल बोलणार आहे. सोशल मीडियावरच्या मुली, भिन्न भिन्न प्रकारच्या मुली असतात. मी तुम्हाला सांगतो, यांना मुलगी मानव यांच्यामध्ये असं काही नॅचरल इन्स्टिंक्ट जो असतो हा राहिलेलाच नाही असं मला वाटायला लागते. आज मैं इसी के बारे में बात करने वाला है. आता आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर काही लोक लगेच अक्कल शिकवायला येतील. ए जज करणार तू कोण, ए असं कसं बोलला, दोन काना खाली आवाज काढले, फालतूगिरी बोलले तर कळले का, नॉनसेन्स. ही बाकीचे युट्यूबरच्या कमी खाली कमेंट जाऊन अक्कल शिकवायची. इकडे नाही चालणार फालतूगिरी. जज करणार तू कोण, चाल रे. नाही लॉजिक आहे. मला एक सांगा, एका मुलीला एका व्हिडिओवरनं दुसरी मुलगी रेप थ्रेट्स देते आणि तरी पण मी शांत बसावं एवढा मी पट्टू नाही. ते म्हणता आम्ही लोळून लोळून मारू. एका मुलीला जर कोणी रेप थ्रेट देते तरी पण मी शांत बसलो. कोणी मारो ना मारो, माझ्या घरचे मला पहिले फिक्स कुदरतील म्हणून. आणि जसं माझा ओमकार त्याच्या व्हिडिओमध्ये बोलला, आजूबाजूला चुकीचं चालत असताना पण शांत बसायला मी लिबरल नाही. मी बोलणार, चला लावा ताकद. खत्म, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आता ह्या सगळ्या प्रजातींबद्दल रिसर्च करत असताना मला काही बेसिक प्रजाती पण आढळल्या, ज्या सगळीकडे सापडतात. कोणाचाही इंस्टाग्राम तुम्ही कधी बी ओपन करा, यांचं अस्तित्व तुम्हाला फिक्स जाणवतं. पहिले असतात मेकअप. आजकाल प्रत्येक दुसरी मुलगी मेकअप शिकवायला लागली. मला प्रश्न पडतो, सगळं शिकवताय मग शिकतं कोण आहे आणि का शिकवताय मेकअप? मुळात कशाला करायचा एवढा मेकअप? अरे मलाच ओळख होईना माझ्या मैत्रिणी, एवढं कोणी मेकअप करतं का? एक दिवशी माझ्या मैत्रिणीच्या हँडलवरनं इंस्टावरती फोटो पोस्ट झाला. मीच तिला मेसेज केला, अगं म्हणलं कोण आहे, भेट करून दे. ती म्हणते मीच आहे. म्हणलं घ्या आता नॉनसेन्स. आणि मग यांना जगावेगळे सण साजरी करायचे असतात. हॅलोविन हा काय सण असतो का मला सांगा? 22 वर्षामध्ये मी बाप जन्मात कधी असं नाही का नाही. या वर्षामध्ये मला हॅलोविन नावाचा काहीतरी फालतू प्रकार कळला. काहीतरी असं एकदम भूतिया विदूषकासारखा काहीतरी अवतार त्या पोरी पोट्टीनं केला होता. माझं काय म्हणणं नाही, करा, ग्लोबलायझेशनचा जमाना आहे, मजा करा, ज्याच्या त्याचं वैयक्तिक आयुष्य. आपल्या संस्कृतीला लात मारून दुसऱ्या संस्कृतीची गळा भेट घेणं हे मला कदापि पटत नाही. यांना गुढीपाडव्याला साडी घालायची लाज वाटते, कारण त्यांना ओल्ड फॅशन वाटतं. एक पोरगी इन्फ्लुएन्सर आपल्या व्हिडिओमध्ये बोलली पण म्हणे साडी ओल्ड फॅशन आहे आणि हे असलं काहीतरी दळबद्रीपणा करता, हेच चालणार नाही, नॉनसेन्स. आणि मग ती भाषा, आता मला सांगा, हिंदी मराठी इंग्लिश सगळ्यांनी येते का नाही? त्या भाषेचा प्रयोग करायचा नाही. यांना काहीतरी वेगळीच भाषा वापरायची असते, नॉनसेन्स. अरे मला सांगा, इंस्टाग्रामचा सी ट्रान्सलेशन फीचर तुम्हीच प्रमोट करायचं ठरवलंय का दळबद्रींनो? वास्को द गामा तुझ्या आईचा मामा होता का? इकडची तिकडची भाषा वापरतीये, लोफरगिरी. आणि मग काहीतरी विचित्र कपडे घालून काहीतरी विचित्र हालचाली करणे. बघा, कोणी काही घाला, मला काही फरक पडत नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कशी फिरा, मला बेसिकली पूर्ण काही घंटा फरक पडत नाही, ऑनेस्टली सांगतोय मी तुम्हाला. पण तुम्ही काही विशेष कपडे घालून जेव्हा काही विशेष क्रिया करताना, तेव्हा ना मी तुम्हाला सांगतो, कानून बिनून आंधळा असेल, पोरं आंधळे नाहीये. आणि आम्हाला कळतं तुम्ही सगळं का करता. ही फालतूगिरी बंद करा. इज्जत आयुष्यात कधी भेटणार नाही, नुसता फेम भेटेल. काय करता त्या फेमचं? झुंका भाकर. आणि मग कुठल्या तरी महागड्या ठिकाणी जायचं दुसऱ्याच्या जीवावरती आणि महागड्या गोष्टींचे फोटोज टाकायचे. स्टारबक्सची कॉफी काय टाकणार ताई, H&Mच्या स्टोरीज काय टाकणार. 10% मुली असतील ज्या स्वजीवावरती जात असतील. बाकी तर ह्या ज्या अशा जगासाठी दाखवायला कार्यक्रम करताना ताई, तुम्हाला सांगू, सगळ्यांना कळेल. आता हा व्हिडिओ पाहून त्यांच्याच खाली आग पेटल. ज्या ओरिजिनल आहेत ना त्यांना फरक नाही पडत, पण हे जे असतात ना शोबाजी, कार्बन कॉपी, यांचा बघा कसा जळफळाट होतोय ते. यांच्याकडे दुनियाभरचा पैसा येतो कुठून, हाच प्रश्न मुळात माझ्या बालिश बुद्धीमध्ये पडतो. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे दुनियाभरचा पैसा असताना पैशात न्यायला असतो मी आईच्या गावात. यांचे व्हिडिओ पाहून डोक्याची वाईट खोटी करण्यापेक्षा मी रमी खेळून जरा पैसे जिंकल. अहो, एक असं ऍप्लिकेशन आहे जिथे असे छोटे छोटे गेम खेळायचे, डायरेक्ट पैसे जिंकायचे, डायरेक्ट बँकेत पैसे. रुको जरा, सबर करो. पैसा म्हणल्यावरती कसं भावचळल्यासारखे करताय तुम्ही? सांगतो, कम्प्लीट ऐकून तर घ्यायचं सवय ठेवा जरा. तर मित्रांनो, याचं नाव आहे पेटीएम फर्स्ट गेम्स. पेटीएम म्हटल्यानंतर केवढा विश्वास, केवढा ट्रस्ट निर्माण होतो. एवढा तर साला माझ्या गर्लफ्रेंडवरती नव्हता मला जेवढा या पेटीएम वर आहे. तरी ते असे अनेक छोटे छोटे गेम आहेत, जसे की हा रमी कॉल ब्रेक गेम. हा खेळा, असंख्य छोटे गेम्स खेळा, डायरेक्ट पैसे जिंका. थोडे पैसे डायरेक्ट बँकेत घेऊन जा. बँकेत घेऊन जा म्हणजे काय, पेटीएम आहे, जिंका पैसे डायरेक्ट बँकेत. हे ऐकून माझा पण मेंदूला शॉक बसला. असाच शॉक यांची व्हिडिओ पाहिल्यावर बसला होता, तसाच शॉक झालाय. परत एकदा माझ्या ज्ञानेंद्रियांना जाणीव झाली. तुम्ही टाइमपास करू नका, डाउनलोड करा पेटीएम फर्स्ट गेम्स, पैसे जिंका, गेम खेळा. चला तर आपल्या मेन टॉपिक वरती येऊयात. इंस्टाग्रामवरती आढळणाऱ्या काही विशेष मुली. तर ठीक आहे, मोठ्या सेलिब्रिटी आता काय माझा अकाउंट खाऊन घेतील, मोठी म्हणजे वरपर्यंत ओळख असेल. एका अशा नमुन्याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे. एखाद्या मुलीचं हसणं पाहून कसं, अगं बाई असं होतं, हे पाहून नाही तुम्ही डचकले ना, माझं नाव बदला तुम्ही.
यांचे रील्स मित्रांनो माझ्या स्वप्नात आले आणि मी तुम्हाला सांगतो, आई शपथ मी तुम्हाला सांगतो, मी डचकून उठलो. अंगावरचे सोडा भीतीपोटी डोक्यावरचे केस भुया बिया सगळंच उभं राहिलं होतं असं म्हणायला हरकत नाहीये. इंस्टाग्रामवरती 44,000 यांचे फॉलोअर्स आहेत. टिकटॉकवरती म्हणजे 1.5 लाखांपेक्षा पण जास्त होते. आणि यांचा कंटेंट बघा, मारून घ्या असं वाटतं स्वतःला इच्छा गावात. बारक्या मेला की काय बेटे मुझ कर दिया आईच्या गावात. छान डान्स करते चावला कुत्र्याने आईच्या गावात. कोणता तरी काही व्हिडिओ घ्यायचा, त्याच्यावरती डिवेट करायचा आणि आईच्या गावात आईच्या गावात आईच्या गावात काय आहे मूर्खा, याला काय 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 हसू राहिले. डायरेक्ट कॉन्टेंट हा आणि 44,000 लोक बावटासारखे जाऊन फॉलो करून राहिले. अरे अरे कशाने असं तुम्ही. यांच्या बायोमध्ये यांनी हॅशटॅग स्टार क्वीन स्क्वॉड असा काहीतरी लिहिलेलं आहे. माझी पबजी मध्ये रड स्क्वॉड नाही आणि त्यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे की डायरेक्ट स्टार क्वीन स्क्वॉड आहे. यांच्या स्क्वॉड मध्ये 11-12 वर्षांचे अपॅन्टीतले पोरं असतात ज्यांच्या हातात नुकताच काहीतरी फोन आलेला असतो सेकंड हँड गॅलेक्सीचा आणि त्याच्यावरती इंस्टाग्राम चालू करून असलं काहीतरी दळबधरीपणा बघत असतात. अरे यांच्या ह्या स्क्वॉडपेक्षा बरमुडाची क्रिकेट टीम भारी आहे भेंडी. अब आपण आलेले मेन टॉपिक पे मेरे बाबडे. तर मी आता एक अशा महान व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहे. बेसिकली यांच्याबद्दल मी काहीही बोलावं एवढी माझी बौद्धिक क्षमताच नाहीये. मुळात यांचं अस्तित्व आहे हेच मला काल रात्रीपर्यंत माहित नव्हतं, पण जेव्हापासून कळलंय मी लय घाबरलोय. यांच्या रील पाहिल्यानंतर मित्रांनो गोधडीच्या बाहेर यायची माझी इच्छाच होत नव्हती. एवढा मी घाबरलो होतो, एवढा धाक, एवढा दरारा. अगं आमदार खासदार सोडून रिझाईन करून पळून जातील एवढा दरारा आहे ताईंचा. हे फिक्स आहे की आता अल्बर्ट आईन्स्टाईन नंतर पुढचा मेंदू ज्याच्यावरती रिसर्च केला जाईल तो या सगळ्या ताईंचा आहे, कारण यांच्यामध्ये विलक्षण क्षमता आहे फालतुगिरी पसरवायची. यांच्यावरती जरा जरी टीका केली तरी हे तुम्हाला लगेच मारा जोडायच्या धमक्या देत्या. अरे 2% पण जर टीका सहन नसेल तर व्हिडिओ करणं बंद करा. 4 पोरांना घरी बोलवा आणि घरातच बोंबलं चुटा विषय एंड करून टाका. या ताईंचा इन्स्टा हँडल हे ताई खूप चांगले आहेत. मी तुम्हाला सांगतो जेन्युइनली चांगले आहेत. ताईंचा एक व्हिडिओ बघितला, सगळ्यात पहिले मला तोच व्हिडिओ दिसला. म्हटलं यार छान आहे की नाही. मुलींच्या छोट्या कपड्यांवरून इज्जत काढणारे लोकांना भर चौकात बांगडे घालून फिरवलं पाहिजे. ताईंच्या पाठीवरती देवीचा टॅटू हे बघून मला जास्ती आनंद झाला की आपल्या कल्चरला धरून चालतात. बाकीच्या बिनबुडाच्या बेडकांसारखे बाकीच्या पुरींसारखे ओल्ड फॅशन आहे असं काही करत नाही. दिस इज गुड. पण मी हे सगळं बघत असताना अचानक मला त्यांचा हा व्हिडिओ दिसला. प्रेमाचे व्हिडिओ काढतो ना मग प्रेमाचेच काढ. भाईगिरी मध्ये असेल तर डायरेक्ट वर जाशील, कळलं का बहीण. अरे पकड़ने की बात छोड़, अपन को कोई टच भी नहीं कर सकता. प्रेम भाईगिरी हा व्हिडिओ आणि त्यांनी दिलेली शिवी याचा काही घंटा संबंध नाहीये. बादऱ्यां संबंध जरी तुम्ही लावला पार मेंदू आईन्स्टाईन लेवलला जरी चालवला तरी ह्या पूर्ण गोष्टीचा काही कवडी मात्र संबंध लागत नाही. या सगळ्या व्हिडिओमध्ये ताईंनी शेवटी बहिणीवरून शिवी का दिली हा प्रश्न खरं तर आपल्या बालबुद्धी पुढे पडतो. मुळात हा प्रेम सोडून भाईगिरीवरती व्हिडिओ करणारा पोरगा आहे कोणता त्याला मी शोधू. ताई मला त्याचा पत्ता पाठवा, नाही त्याला जाऊन चोपला का नाही. त्याच्यामुळे ताईंच्या डोक्याची गोटी फिरली आणि ताई डायरेक्ट सटावली आहे. काही बोलू राहिले ताई कुणाला आड झोड धमक्या द्यायला लागलाय. अरे बिचारे माझ्या बहिणीचं डोकं फिरलं तू कोण आहे तू आणि इकडं रप्पा रप रट्टे तो नॉन सेन्स. आता या ताईंचं काय करावं मला कळना. इंस्टा चालू करा हे कुणालाही धमक्या देत आहे. काय बघतो देऊ काय कानाखाली आडवं तिडवच पडशील. ताई वेडा वाकडा जाऊ द्या, म्हणजे आता जोक करत नाही पण साईडनं अशी जोरात ट्रक जरी गेली ना तुम्ही आणि मी आपण दोघं उडून जाऊ. आणि काय वेडा वाकडा करताय. अहो वेडा वाकडा सोडा, तुमच्या एका चापटीमध्ये डासबी मरत नसल गॅरंटी माझी. काय हे तुम्ही सकाळी सकाळी उठता यार, इन्स्टा ओपन करता, आयुष्यामध्ये काय नैराश्य कमी आहे का. पहिलाच व्हिडिओ हे असं काहीतरी दिसतं. काय बघतो देऊ काय कानाखाली आडवं तिडवच पडशील. घाबरेल ना माणूस मला सांगा. अहो बेजार आहेत लोक, घराबाहेर पडा ना लोक. चांदीच्या ताटात मटणाचा रस्ता, चांदीच्या ताटात मटणाचा रस्ता. मी लग्नच करत नाही बोंबलत बसा. ताईंचा अजून एक आता कॉन्फिडन्स मारा झालाय. ताई स्वतःला सलमान खान समजायला लागले की त्यांनी लग्न नाही केलं तर 130 कोटी भारतीयांना काहीतरी फरक पडणार आहे म्हणून. हे बघा मी तुम्हाला सांगतो अंडेशन अंडील तुम्ही मला आमंत्रण देत नाही आणि लग्नामध्ये मिसळचा कार्यक्रम नसेल, तुम्ही लग्न करा काही करू नका. मला आणि माझ्या व्यतिरिक्त माझ्या सगळ्या मंडळींना काही घंटा फरक पडत नाही. जाऊ द्या मरू द्या. म्यूजिक. बेसिकली त्यांना व्हिडिओ करायची गरजच नव्हती. आपल्याच घरात डायलॉग मारायची गरज आहे. व्हिडिओ कशाला बनवताय. जे लोक करतात ते मी कधीच करत नाही. ऍब्सोल्युटली राईट. मेंदू चालवणं ही क्रिया खरं तर सवय लागल्यानंतर होते. जे लोक करता आणि ते तुम्हाला जमल या जन्मात असा मेरे को नाही लगलेला आहे. कारण तुम्ही कुणाला काही बोलायला लागल्यावर म्हणल्यावर फिक्स कनेक्शनच नाहीये ते. जे मी करते ते लोकांना कधीच जमत नाही. नाहीच शक्य जे तुम्ही करता ते लोकांना करणं. पोलिसांचा सायरन असून स्वतः युसेन बोल्टचा रेकॉर्ड तोडत पळत सुटणारे पोरं घेऊन इतरांना मारायचे धमक्या देणं हे अतिसामान्य काम नाहीये. हे नेक्स्ट लेवल आहे. हे करायला डेअरिंग लागते जी फक्त तुमच्यात आहे. आणि ताई बेशुमार पद्धतीने शिव्या देत असता. कोलतील काय बाकीच्या शिव्या काय मला कळणार आहो यांचा काय विषय. दुश्मनांना खाज आहे
म्हणून मला माझा आहे, कळलं का? यात पण ओव्हरऑल शिवी द्यायचा काही संबंध नव्हता. हे वाक्य बोलल्यानंतरच त्यांचा व्हिडिओ संपला असता, पण शिवी दिल्यामुळे हा बेसिकली व्हिडिओ चाललाय. मुलीच्या तोंडातून शिव्या कशा काहीतरी वेगळं वाटतं लोकांना, आणि हे सगळे गावठी कार्यक्रम लगेच तिकडे बघायला जातील असा विषय असल्यामुळे त्यांनी शिवी दिलेली आहे. आता ह्या व्हिडिओमध्ये गेटच्या मागून चालत येऊन जरासा कॅमेरा अँगल घेऊन सिनेमॅटिक काहीतरी प्रकार त्यांनी क्रिएट करायचा पूर्ण प्रयत्न केलाय, फुल मार्क्स. पण यात परत त्यानंतरच्या गाण्याचा आणि यांच्या डायलॉगचा काही संबंध लागत नाही. यांचा सिनेमॅटोग्राफर अर्धा क्रिस्टोफर नोलन आहे, पूर्ण नाही. यांचा कोण दुश्मन आहे ज्याला खाज आहे? मला याचा पत्ता द्या, याला मी खाजवतो. इतका मी पोरा ठेवतो पगारावरती यांना खाजवायला. याची खाज मी कमी करतो, पण ताई तुम्ही तुमचा माच कमी करा. 5 गोष्टी आहेत ज्या पटकन मी तुम्हाला सांगतो. म्हणजे एक अशी त्यातली की तुम्हाला कायद्यांची काहीच जाणीव नाही, तुम्ही जे करताय हा कायदेशीर गुन्हा आहे. नंबर 2, तुम्हाला असं वाटतं तुम्ही कॉन्टेंट मध्ये शिवाय देताय. ओके, काही लोक देतात, आय कॅन एग्री. पण जेव्हा तुम्ही एखाद्या स्टोरीमध्ये एखाद्या व्यक्तीला पर्सनल टार्गेट करतात तेव्हा असं कळतं की तुमचे विचार पण तसेच आहे. नंबर 3, तुम्हाला असं वाटतं तुम्ही लय बादशाह आहे, आओ कभी नाशिक में. 4 नंबरची गोष्ट अशी की मी कसं युट्यूबवरती व्हिडिओ करतो, लोकांना असं वाटतं आपण याच काम आहे, आपला बिझनेस कोणते फील्ड मध्ये पत्ता नाही. आमची पण ओळख आहे, 10-12 वर्षांपासून पोरगा काम करतोय, मग असंच करतोय का मी? तर नाही. नंबर 5, मला धमकी द्यायची असेल माझ्या नादी लागू नका, डायरेक्ट नाशिकला कुठं या, मी येतो थेरगावला, मीटअप घेतो, तुम्ही सांगा कधी कुठं कसं भेटायचं. नो वरीज, नो टेन्शन्स, ओनली लव्ह. काळजी घ्या स्वतःची. या व्हिडिओचं एड मी असंच करेल मित्रांनो की गुन्हेगारी पसरवणं खरं तर खूप चुकीची गोष्ट आहे. 11-12 वर्षांची मुलं या सगळ्यांचे व्हिडिओज बघतात आणि त्यांना इन्फ्लुएन्स होतात. उगाच फॉलोअर्सच्या नादामध्ये आपण पिढी खराब करतोय का? तर नाही, याचं भान आपण ठेवलं पाहिजे. जेव्हा आपण स्वतःला सोशल मीडिया सेलिब्रिटी म्हणतो किंवा इन्फ्लुएन्सर वगैरे म्हणतो, तेव्हा आपली कुठे ना कुठे जबाबदारी असते की आपण जे आपल्याला बघतात त्यांना कोणत्या दिशेने इन्फ्लुएन्स करतोय. गुन्हेगारीच्या दिशेने जर इन्फ्लुएन्स करत असो तर यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे, आणि ती होणारच आहे याची मला गॅरंटी आहे. नमस्कार, तुम्ही डोकं लावू नका, जास्ती आराम करा, सुप्या. पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. तुम्ही डाउनलोड करा पेटीएम फर्स्ट गेम्स, मज्जा करा, पैसे का इच्छा गावात.